आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजेत. आज आमच्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजेत. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजेत. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजेत. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजेत. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजेत. घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजेत. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. तर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्य नाही सावत्र भाव आहेत. राम कौशल्याचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार मारला त्याचं नाव आहे भरत. आज या बंधू प्रेमाची आज गरज आहे. अरे वाईट या गोष्टीचं वाटतं काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चोराडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होते नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं. आज बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. बघा रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं ना त्यावेळेस रामायणच घडतं. बघा म्हणून एकाच वाक्यात तुम्हाला सांगतो कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत. एका वाक्यात सांगतो बघा. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला महाभारत म्हणतात. आणि कशाला म्हणतात रामायण. दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला रामायण म्हणतात. झालं रामायण आणि महाभारत. तब ऐका. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला भरत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे दादा हो. नाहीतर कल्पना करा रामायणामधला तो प्रसंग आहे तो मी सांगितलाय ना रामायणात म्हणून आज सांगतो. बघा बंधू प्रेम किती रामायणामध्ये. बघा सावत्र भाव आहेत. सावत्र भाव आहे. पण ज्यावेळेस प्रसंग आठवा विश्वामित्र गुरुदेवासोबत जनकपुरामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस विश्वामित्राच्या पायाची सेवा करतात. आणि सेवा करत असताना विश्वामित्र म्हणतात अरे राघव लखन अरे जाओ शयन करो. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी मिथिला नगरीतली गोष्ट आहे आणि आपल्या निवासामध्ये आले. झालं काय प्रभू रामचंद्र झोपले आणि लक्ष्मणजी त्यांचे पाय चेपतात. पण पाय चेपता 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 प्रभू रामचंद्र म्हणतात अरे लखन अरे भाई आधी रात हो गई सोया नाही जाओ शयन करो. असं म्हणून प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली. आणि प्रभू रामचंद्राला गाढ झोपली लागली तरी लक्ष्मणजीचं जागरण व्रत चालू झालं. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राचे पाय चेपतात आणि पाय चेपता चेपता त्या लक्ष्मणाच्या एकाएकी डोळ्याला धारा लागल्या. आणि लक्ष्मणाचे गरम अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर टप दिसी पडले. तेवढ्यानं प्रभू रामचंद्राला जाग आली. मिथिला नगरीतली घटना आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात अरे लखन सुमित्रा माँ की याद आई नहीं भैया. कौशल्या माँ की याद आई नहीं भैया. पिताजी दशरथ जी की याद आई नहीं भैया. अरे तो आधी रात हो गई सोया नहीं और तू तो रो रहा है लखन. भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. अरे लखन क्यों रो रहा है. भैया कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. अरे ये तो बड़ी खुशी की बात है. आगे की सुनो भैया. कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. सीता जी आपको माला पहनाएंगी. वो आपकी पत्नी होगी मेरी भाभी होगी. और मैं कल आपकी चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पे खड़ा रह के बोलेगी लखन भाग जाओ यहां से. चरण सेवा करने का पूरा अधिकार मेरा है.
त्यामुळे दादा उद्यापासून तुमच्या चरणाची मला सेवा भेटत नाही, याच्याकरता मी रडत आहे. प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे लखन भाई तूने तो बड़ा लंबा हिसाब लगाया रे, तो मैं आज से बंटवारा करता हूं लखन. सुन लखन, मेरे दाएं पैर की सेवा मेरे सीता करेगी और मेरे बाएं पैर की सेवा मेरा लखन करेगा. और जिस दिन मेरी सीता और लखन नहीं होगा ना, मेरे दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. एवढ्या कृतीनं देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. विचार करा, सावत्र भाऊ आहे आणि उद्यापासून भावाची चरणसेवा भेटत नाही म्हणून एक भाऊ दुसऱ्या भावाकरता रडतो आणि ते सक्का भाऊ ईदभऱ्या बांधासाठी घशात कुऱ्हाडी घालतो. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण गेलं तरी कुठं. आज बंधू प्रेमाची आज नितांत गरज दादा हो. नाहीतर मी सांगत असतो, काही काही माणसं राजकीय लोकांना नावं ठेवतात, पण आपण किती धडेत याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही ते पण बढाया मारत. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजा ताईनं एकत्रित आलं पाहिजेत. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबांना एकत्रित आलं पाहिजेत. अजित दादानं आणि सुप्रिया ताईनं एकत्रित आलं पाहिजेत. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आलं पाहिजेत. आज याची गरज आहे. ते सगळे एक आहेत, पण आपण सक्का भाऊ असताना दारासमोर दाड पण तोंड पाहत नाही. आज याची शोकांतिका आहे. नाहीतर बघा, मी नेहमी सांगत असतो, बघा, दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं की काही जण टपून आहेत. बघा, तो 27 वर्षाचा भाऊ उसात दारे धरतो आणि हा बाहेर टपून असतो आणि आवाज देतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर येतो आणि म्हणतो, गडी एका त्याचा, तो कोणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे आरते तिकडे नांदेडना शर्टिंग करत फिरत आणि तू इसे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्धा अर्धा वाटून, हा म्हणतो. त्यावेळेस नाही का ते घाबरून जात. ते म्हणत, काय सांगू मी. अर्थात ते म्हणला, एक काम कर बाबा, तू सांगतो ना तुझा भाऊ तिकडं शर्टिंग करत फिर उसात काम करतो. हे म्हणत, तुला आज ऐक, तू माझ्या वडिलांच्या वयाचाच, मी आज तुला मारत नाही. विचार कर, पण आमचे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नव्हतं. काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या माय बापाचा दाव्हा 13वा रुकून दिला आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको, अरे मला जरी शिकता आलं नाही, मी तुला पुण्यात शाळा शिकायला टाकल. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडे दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याचे गुरं वळले आणि मुला पुण्यात शाळा शिकायला टाकलं. योगायोग माझ्या भावाचं लग्न झालं. गरीब घराण्यातीच पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं, मी परिसरातली धुणी भांडी करल, पण माझ्या दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीन झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं, आमच्या कष्टाचं पांग फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. माझा दादा न वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी तर उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करेल. वयाचा विचार केला पाटील, वयाचा, माझ्या वडिलाच्या वयाचाच पण तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्याला थोबाड फोडतो तुझं. या बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. रामायण याच्याकरता आपण ऐकले, करमणूक म्हणून ऐकलं नाही. विचार करा, एक एक पात्र रामायणातलं आकाशाच्या उंचीचं होतं बघा. म्हणून बंधू प्रेम टिकवा, याची गरज आहे. आज जर कुणा कुणा भावाभावाचे जर भांडणं झाले असतील आणि रामायण ऐकून जर दोन भाऊ जर एकत्रित आले तर माझं रामायण करण्यात आज सफल झालं बघा. आज याची गरज आहे. मी सांगून आलो, आज काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र उच्चारायचं श्रीकृष्णाचं, पण आचरण करायचं ते प्रभू रामचंद्राचं. आपलं चरित्र नाही, आपलं सगळं विचित्रच आहे बाबा. नाहीतर विठ्ठल महाराज ते काल्याच्या कीर्तन ऐकून माणसं म्हणतात, महाराज तुम्ही जसं काल्याच्या कीर्तनात सांगितलं ना तसाच आमचा मुलगा नटखट आहे बघा, आमचं लेकरू तसंच आहे. बाई तुझं तसं नाही, हे याचं चरित्र आहे, आपलं विचित्र आहे. तर काही काही ठिकाणी म्हणतात, महाराज चला चहा प्यायला. चहा प्यायला गेलो एकाच्या घरी, इकडचं नाही, मी तिकडचं सांगतो. तिकडचं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडचं. आणखी 1 तास पाटील इथलं तर काहीच सांगणार नाही, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही.
चांगलं सांगण्यासारखं आहे की हो, एवढं रामायण सांगण्यासारखंच आहे ना. मी महाराष्ट्रभर दौंडी पिटवल की सिद्धनाथ मध्ये असा सप्ताह झाला, होतो ना भविष्यात असा सप्ताह झाला बघा, नाही का. आज नजर ठरल तिकडं पब्लिक आहे. आज किती आनंद आहे बघा. आज गंगा माता ओसंडून भरत आहे, गोदावरी माता ओसंडून भरत आहे. एक एक भक्त आज दर्शन घेऊन जात आहेत. खया अर्थानं आज शिवानंद स्वामी, अच्युतानंद स्वामी आणि पुरुषोत्तमानंद स्वामी आज समाधीतून आज नाचत असतील की माझ्या भक्तांनी माझा केवढा मोठा कार्यक्रम केला बघा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मग का काही ठिकाणी महाराज चला चहा प्यायला, एका गावात गेलो चहा, महाराज चला चहा प्यायला. पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले. पाया पडल्याच्या नंतर त्या दोघांनी 5-5 दक्षिणा पण दिली बरं का. उग केला इशारा जाता जाता. हे बघा भागाभागातली पद्धत आहे बघा. विठ्ठल महाराज आमच्याकडे अशी पद्धत आहे, कीर्तन सुटलं की महाराजच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे, अशी पद्धत नाही इकडं. आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले. आता बरं का माता, आता पुरुष वर्ग खिशेत बिचारे. माता मला तुम्ही काही आणलं नाही पण काळजी करू नका, मी सोनं चांदी मणी काही घेतो, काही अडचण नाही. एकदा माझं कीर्तन होतं जी टॉकीजला, आमचे विठ्ठल महाराज होते, आमचे सुधीर महाराज होते नाही का, नागनाथ महाराज होते बघा. ते जी टॉकीजला कीर्तन झालं. एका बीडच्या आजीला इतकं कीर्तन आवडलं, तिने 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला, माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली. आणि आमचा मित्र सुधीर नाही का, ते नागेश आप्पा सराफ हिंगोलीचे व्यापारी, त्यांच्याकडे गेलो. म्हणलं बघा बरं आप्पा किती येतात. म्हणले कुठे गेले होते. म्हणलं मी सिद्धनाथला. अरे म्हणला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. पती पत्नी दोघं पाया पडले. पण लेकरले आगाव महाराज, त्याची आयम ती पड पाया महाराजच्या. ते म्हणला आर पड महाराज हिंगोलीहून आलाय. म्हणलं माऊली कोणत्या शाळेत शिकल्या. महाराज मी इंग्लिश स्कूल. म्हणलं सांग बरं ए फॉर. म्हणे येडी बाबू. आता आईला संस्कार नाही, लेकरं लागतील का नागनाथ महाराज नाही का. लेकर लय आगाव. एकतर मग चालू रामायणात उठलं चालू रामायणात एकानं पुडी फोडली. अरे म्हणलं कीर्तनात पुडी खातो का. बापाला भेट नाही तुला भेटतो का म्हणला. आता काय हंतू म्हणला मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि त्यानं पुढीचा हात माग केला. म्हणलं आता कसा बापाला भेला. बापाला भेलो म्हटला. मग ते आलं की आतली अर्धी हंत म्हटला. आता काय करता असे लेकराला. अहो लेकर लय आगाव. एकानं माझ्या चालू रामायणात प्रश्न विचारला, महाराज तुम्ही रामायण करता. हो म्हणलं करतो. मग सांगा महाराज राम किती वाजता वनवासाला गेला होता. हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं येत नाही आपल्याला. सोपं गणित आहे म्हणले महाराज. राम 9:15 वनवासाला गेला. किती 9:15. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं. ग्रंथ काय करायचा फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हणला. 9:15 जमलं म्हणलं. आता विठ्ठल लेकर विचित्र असतात. पण कुणाच्या नादी लागाव बघा. लेकराच्या नादी लागू नये, येड्याच्या नादी लागू नये आणि याच्या नादी लागू नये. लय नमुनेत काही अहो काही माणसं नाही का मोबाईल पाहून येडे झाले. पण का आणि लहान लेकर दिसते की माणसं महाराज हे श्रीकृष्ण आहे. नाही श्रीकृष्णाची बरोबरी होऊ शकणार नाही. अहो श्रीकृष्णाने काय नाही चरित्र केले महाराज. अहो रांगतात मोठे व्हायचे, रोणी चोरायचे. चोरी करायचे, परत मोठं रूप धरायचे, परत वापस येताना लहान रूप नाही का. त्यांचा अंदाज कोणाला लागत नव्हता भगवान श्रीकृष्णाचा. एक दिवस असंच एका आजीनं भगवान श्रीकृष्णाला पकडलं. थांब म्हटले तुला देव म्हणतात, तुला मुद्दे मला सहित पकडून तसं हात धरला. पर उडत नेलं नंद पाटलाच्या. या नंद पाटील, यशोदा मैया या लवकर. बघा तुम्ही त्याला देव म्हणता, त्यानं माझ्या घरला दही दूध माठ चोरलं. आता मग ते यशोदा माताला आवाज दिला. यशोदा माता घरातून आल्या. पण येत असताना भगवान श्रीकृष्णाला बोटाला धरून आणलं. मग बघितलं या म्हातारीनं जर बोटाला धरून आलेला भगवान श्रीकृष्ण आहे, मग आपल्यासोबत का नाही. हिचाच नातू निघला.
मग ती म्हातारी तिला वाटलं अरे आजचा डाव फेल गेला. दुसऱ्या दिवशी ती म्हणली आता तुला उद्या पकडते. भगवंताला काय नाही, जे शरण आलं त्याला देव काहीच करत नव्हते. पण ही म्हातारी इतकी भारी होती. म्हातारी म्हणले तुला नेणारच सगळ्यांच्या पुढं, काय करावं. भगवान श्रीकृष्ण जाऊ म्हणजे काळजी करू नको, उद्या पकडून दाखव. देवाला पकडून दाखवायचंच होतं. दुसऱ्या दिवशी त्यांना चोरी केली. भगवान श्रीकृष्णानं बरोबर काय केलं, बरोबर पकडल्या गेलं बघा. पकडल्याच्या विठ्ठल विठ्ठल दुसऱ्या दिवशी पकडल्याच्या नंतर त्या म्हातारीनं काय तर दुसरा फॉर्म्युला वापरला. धरलं श्रीकृष्णाला, टाकलं पोत्यात आणि पोतं घेऊन, म्हातारी काय साधी नव्हती, म्हातारीनं पोतं धरलं. नंद पाटील यशोदा मैया या गोकुळवासियांनो बघा, काल त्यानं रूप बदललं, त्याला मी पोत्यात भरून आणलं आणि तसं पोतं दंदिशी आदळलं. जसं आदळल्याच्या नंतर सगळे गोकुळवासी जमा झाले. काय झालं, काय झालं, भूकंप झाला का? नाही नाही, हा बघा श्रीकृष्ण, तुम्ही ज्याला देव म्हणता त्याला मुद्दे मला सहित मी पकडून आणला. आणि मग झालं काय, म्हणले खोला त्याला. त्यावेळी सगळे नंद पाटील यशोदा मैया सगळे म्हणले आजी हे एवढं चांगलं काम तुमच्याच हातानं होऊ द्या, तुम्ही त्याला पकडलं ना, तुम्हीच पुढचा कारभार करा. या म्हातारीनं ते पोतं सोडलं. ते पोतं सोडल्याच्या नंतर श्रीकृष्ण तर निघलाच नाही, त्यात म्हातारीचं 90 वर्षाचं म्हातारं काठी घेऊनच बाहेर निघलं. अशी म्हातारी हाणून मोकळी केली, पुन्हा श्रीकृष्णाच्या नादालाच लागली नाही बघा. असे अनेक चरित्र केले महाराज. इतकंच नाही, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण ते वैतागून गेले नाही का, आणि मग यशोदा मातेच्या घरी ते भगवान श्रीकृष्ण जायचे, त्या सुनेसोबत खोड्या करायचे, म्हाताऱ्यासोबत खोड्या करायचे नाही का, मुलासोबत खोड्या करायचे. आणि मग ती गवळण आली, अगं यशोदे आवर तुझ्या कणाला, आवरे आवरे पुला काना नासिले आमच्या सुना. आता ते सून वैतागून गेली, सगळे वैतागून गेली, पण म्हातारी थांबली. पण हे सून आणि मुलगा होता ना, तो म्हणला आई इथं राहायचंच नाही मला, आता निघाल, मी तर राहू शकत नाही, नांदेडला जाणार नाही का. मग ते म्हणला मी इथं राहत नाही याच्या खोड्याने. आणि मग ती सून आणि मुलगा निघाला बाबा. पण भगवान श्रीकृष्णाला जे शरणत होते ना, देव त्याला काही करत होता. पण देव म्हणले अरे मला घाबरून जाता, तुम्ही जाणार तरी कुठं, मी चराचरात भरलेला आहे. निघाले, पण देवानं असं रूप धारण केलं महाराज. ते सगळं सामान भरलं गाडीत, उन्हाळ्याचे दिवस होते, निघाली गाडी. भगवान श्रीकृष्णानं बरोबर काय केलं, तिचा घसाच कोरडा पाडला. इतकी तहान लागली, लाही लाही झाली तिला. मग ती म्हणती मालकाला, अहो मालक गाडी थांबवा. मोटरसायकल नव्हती, बैलगाडी होती. गाडी थांबवा, तहान लागली, मरते मी. काय करावं, अगं इथं काही दिसत नाही. देवाला काय करता येत नाही. देवाने लगेच विहीर तयार केली. अहो बघा ती विहीर आहे. ती बिचारी सांगितलं, हे उतरलं आणि हे पाणी आणायला ते कळशीमध्ये विहिरीत उतरलं. पूर्वी विहिरीला पायऱ्या होत्या, पायऱ्यांना उतरलं. झालं काय, देवानं असं हुबेहूब तिच्या नवऱ्यासारखं रूप धारण केलं आणि विहिरीच्या कडेला हे उपस्थित राहिलं. पळत पळत आलं, पाणी दिलं, पाणी पिलं. आणि यानं जशी गाडी चकचक गाडी हाकली आणि ते खऱ्यानं बघितलं ना, अरे कोणी बायको कुठे आला, थांब थांब. काय करा, हे खरं असं आडवं पुढालं गाडीच्या. त्या दोघांना जशी झटापट झाली, वेळ नसल्यामुळं घाई झाली. 12:04 त्यांचे भांडणं इतके जोरात लागले का, महाराज थोरात होते म्हणून भांडणं जोरात लागले. जोरात भांडणं लागले, त्या दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. देवानं तिसरं रूप धारण केलं, त्यांचे दोघांचे भांडणं चालू दिले आणि गाडी हाकली. आता ती घाबरून गेली, विचारली, तिला वाटतं तिघं सारखे दिसतात. झालं काय, तिघाचे भांडणं गेले कुणाकडं, नंद पाटलाकडे. ते सांगितलं, नंद पाटील. एक म्हणतो बायको माझी आहे, दुसरं म्हणतं नाही नाही माझी आहे, तिसरं म्हणते नाही नाही माझी आहे. आणि मग नंद पाटील म्हणले, मावशी तुमचे पतिदेव कोणती? ते म्हणते माय मला तिने सारखीच दिसायलेत, कोणतं एक तपासून द्या, मला काय मिळ लागा ना. तुला मिळ लागा ना, मग आम्हाला लागल का. ती घाबरून गेली. ती म्हणते कोणतं एक द्या का, आईच नाही का, सगळे सारखेच दिसतात नाही का. ते म्हणलं अगं मी नवरा ओळखलं नाही का. ते म्हणला उद्या सांगतो. उद्या काय सांगतो, तिने सारखेच ओळखायलाच येत नाही, देवानंच चरित्र केले ते. मग झालं काय,
सांगितलं नंद पाटलानं, आता ही बायको तिघाचून कुणाची तरी एकाची आहे, एक काम करा, असा मोठा खड्डा केला. नंद पाटलाने ते खड्डा करायला सांगितलं, या खड्ड्याच्या पलीकडे 12 हात जोने पलीकडे उडी मारल त्याची बायको आहे. खऱ्याची ज्याची बायको ती विठ्ठल महाराज ते कमरातून खाली गेलं. ते म्हणला बायको जाऊ दे काहीच हरकत नाही. म्हणला काय करावं, जे खऱ्याची बायको ते डोक्याला हात लावून खाली बसतं, पण जे खोटे होते ना दोन, ते दोघांनी अलगत पलीकडे उडी मारली. नंद पाटील म्हणला, अरे उठ, ती तुझी बायको आहे, परत आमच्या कार्ट्याच्या नादाला लागू नको. आणि मग यशोदा माताने बघितलं, कृष्णा तू आता इथं राहण्याच्या लायकीचा राहिला नाही, आणि उद्या जाईल